नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 52 ते 55 मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता। देश परदेशातील 8000 मान्यवरांना निमंत्रण। मंत्रीपद स्वीकारण्याचा खासदारांचा आग्रह श्रीकांत शिंदेंनी नाकारला। पक्ष बांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार असल्याचं केलं मत व्यक्त। शिंदे गटाला 4 मंत्रीपद तर भाजपला काय? मंत्रिपदाच्या मागणीवरून संजय राऊतांचा उपहासात्मक सवाल। तर उरलेल्यांना परदेशामध्ये हाय कमिशनर नेमणार राऊतांचा टोला। मी पळणारा नाही लढणारा माणूस। अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं विधान। सध्या काम सुरू ठेवण्याचा शहांचा सल्ला। तर महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल। पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका। फडणवीसांचा मित्रपक्षांना आवाहन। विधानसभेसाठी कामाला लागण्याचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला। मराठा समाजाला आपल्याच सरकारनं आरक्षण दिलं होतं। भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। तर आरक्षणाच्या बदल्यात भाजपचे 105 आमदार मराठ्यांनीच निवडून दिले। जरांगेंचा पलटवार। संविधानाच्या मुद्द्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध सुरूच। संविधानासमोर नतमस्तक होणं हे मोदींचं ढोंग। संजय राऊतांची बोचरी टीका। ठाकरे गटाचे 2 नवे खासदार संपर्कात। हे 2 खासदार आणखी 4 खासदारांना घेऊन येणार। खासदार नरेश म्हस्के यांचा दावा। म्हस्केंचं वक्तव्य हास्यास्पद। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांमधील वाद वाढला। दानवेंकडून सत्तारांना अफजल खानाची उपमा। शिवरायांनी अफजल खानाचं काय केलं होतं हे सर्वांना ठाऊक। दानवेंचं वक्तव्य। काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड। मल्लिकार्जुन खरगेंनी मांडला प्रस्ताव। पुण्यामध्ये कमी वेळात जास्त पावसाची नोंद। पुण्यामधील शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्यात 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। नीटच्या परीक्षेत कोणताही गोंधळ नाही। 23 लाखांपैकी केवळ 1600 जणांचा प्रश्न। केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।